पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता आदित्यला वॉशरूमला जायचं असतं आणि तेव्हा कॉमन इथे शौचालय असतं आणि तिथे आदित्यला काही जायचं नसतं। तेव्हा एक काका त्याला तिथपर्यंत घेऊन जातात आणि ते काका म्हणत असतात, अरे आपल्याच चाळीतला आहे हे, जा तू इथे जाऊ शकतोस। तेव्हा इथे आदित्य म्हणत असतो, मी इथे जाऊ शकतो? हो, असं काय करतोयस, जा जा, आपलंच तर आहे हे शौचालय सगळेजण वापरतात। तेव्हा आदित्य त्या शौचालयामध्ये वाकून पाहतो तर खूपच गलिच्छ घाण असतं। तो म्हणत असतो, मी इथे कसा जाणार आहे, किती वास येतो इथे। तेव्हा ते काका म्हणतात, अरे हे बघ, पूर्ण नाक पॅक दाबून धरायचं आणि गपचूप बसायचं आणि मग कुठे जाणार आहेस दुसरीकडे। तेव्हा आदित्य म्हणतो, पण असं कसं जाऊ शकतो मी इथे? अरे मग इथे नाही तर कुठे जाणार आहेस आदित्य, तुला सवय नाही का ह्या सगळ्या गोष्टींची? आता तेव्हा मात्र इकडे आदित्य काहीच बोलत नसतो। आदित्यला तर जोरातच लागलेली असते, पण कुठे जायचं काय करायचं ह्या गोष्टी मात्र त्याला इथे समजत नसतात। ते काका म्हणत असतात, अरे वेडा आहेस का आदित्य, असं कसं करू शकतोस? आता हे बघ, कॉमन आहे म्हटल्यावर घाण वास तर येणारच ना। तुला आता इथे गेल्याशिवाय दुसरीकडे कुठेच पर्याय नाहीये, तुला इथेच जावं लागणार आहे, जा बरं। असं म्हणून शेवटी आदित्यला ते आतमध्ये ढकलतातच। आतमध्ये आदित्य जातो, पण तो काही तिथे व्यवस्थित त्याचं होतच नाही, बाहेर येतो। आणि तेव्हा इकडे हे काका ऐकत असतात आणि हसत असतात। काय म्हणायचं पोराला, बहुतेक सवय नाही ह्या सगळ्या गोष्टीची, असं म्हणून आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की त्या वाडी वस्तीवरची जी मुलं आहेत आदित्यच्या वयाची, ती इथे गप्पा मारत असतात। ते म्हणत असतात, एवढे दिवस झालं आपण इथे आजीच्या नातवाला कॉल केला होता, पण ते एवढ्या दिवसात कधीच तो आला नाही किंवा आपला कॉल कधी विचलला सुद्धा नाही, पण हा अचानकच कसा काय बरं आला? पण बहुतेक त्याला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नसावी आणि आता आलाय तर त्याला ॲडजस्ट करणं कठीण जातंय। तेवढ्यातच आदित्य आलेला असतो। आदित्यला कोरड्या उलट्या होत असतात, म्हणजेच त्याला वास असहन झालेला नसतो, त्यामुळे तो उलट्या काढत असतो। आता मुलं म्हणत असतात, अरे तू आजीचा नातू कोरड्या उलट्या काढतोस, काय पोटुशी बिटुशी राहिलायस की काय? आजी म्हणायची, कोरड्या उलट्या लागलं काढायला की पोटुशी राहते म्हणून, मग बहुतेक तसंच झालंय, तू पोटुशीच दिसतोय बाबा, असं इथे ते बोलतात। तेव्हाच आदित्य रागात तनतन करतच तिथून निघून जातो। काय रे, मला एक गोष्ट कळत नाही, ह्याला एवढा कसला त्रास होतोय? पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ह्याला काय सेपरेट शौचालय द्यायला हा काय किर्लोस्कर आहे की काय, असं ते दोघंजण बोलतात। तेवढ्यातच आता आदित्य त्या खोलीमध्ये जातो। आता खोलीमध्ये गेल्यावर तिथे सुद्धा आदित्यला उमास येत असतात, कोरड्या उलट्या करत असतो। आता पारू खेचणार नाही कसं होईल बरं? पारू लगेचच म्हणते, काय हो आदित्य सर, कोरड्या उलट्या काढायला लागलात, पोटुशी बिटुशी राहिलात की काय? तेव्हा आदित्य तिच्याकडे बघत असतो, काय म्हणालीस, पोटुशी राहिलोय मी, माझी छेड काढतेस? अगं ते शौचालय कसलं किती घाण होतं, तिथे गेलो किती घाण आहे, मला वास आला आणि तू माझी छेड काढतेस, कोरड्या उलट्या म्हणतेस मला, असं म्हणूनच दोघांमध्ये दंगामस्ती सुरू झालेली असते। खूपच सुंदर गाणं त्यांनी इथे प्ले केलेलं असतं। दोघंजण एकमेकांच्या मागे पकडण्यासाठी धावत असतात, पळत असतात। पारू मुद्दाम इथे आदित्यला खोड काढण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून इथे त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी जाऊन हसू येईल असं तिला वाटत असतं। आता दोघांची मस्ती मजा चालूच असते, पण इकडे मात्र आजीला ठसका लागलेला असतो। पारू पुढे पळते तर आदित्य मागे पळत असतो। फायनली शेवटी इथे आदित्य पारूला पकडतोच। आता पारूचा हात पकडल्यानंतर तो तिला जवळ ओढून घेत असतो। तेव्हा आता म्हणत असतो, अगं पारू किती घाण आहे इथे, सांग ना मी कसं जाणार आहे तिथे? तेव्हाच पारू म्हणत असते, हो आदित्य सर, पण हे आता कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, त्यामुळे तिथेच जावं लागणार, तेच ॲडजस्ट करावं लागणार। तेवढ्यातच आजीला खोकला आल्यामुळे पारू त्यांच्याजवळ जाऊन बसते। आता लगेचच इकडे आदित्य म्हणतो, पारू पटकन पाणी घेऊन ये। आदित्य बाजूलाच आजीच्या बसतो आणि आजीला उठवण्याचा प्रयत्न करतो। आजीला उठूनच बसवतो आणि भिंतीला टेकन देऊन बसवलेलं असतं। आता इकडे आजीचा ठसका काही कमी होत नसतो, खूपच जोराचा खोकला लागलेला असतो झालेला आहे। शिवाय लेक सून कोणीच नाही आहेत, नातवाचा ध्यास धरला होता, तो नातू आलाय, त्यामुळे आजीला 12 हत्तीचं बळ आल्यासारखं झालं होतं। आता आदित्य पाणी पाजतो, आजी थोडंसं पाणी पितात। तेव्हाच पारूला आठवतं सगळ्या गावकऱ्यांनी काय सांगितलं होतं। 8 दिवस झालं आजी अंथरुणाला खिळली, 8 दिवसापासून तिने जास्त काही खाल्लंच नाहीये। इथे प्रत्येकजण येणारा बोलत होता, आता आदित्य तू आलायस ना, मग तू व्यवस्थित तुझ्या आजीची काळजी घेशील बघ। आणि तेव्हा म्हातारी म्हटली होती की आता माझा नातू आलाय ना, मग मी चांगली ठणठणीत बरी होईल बघ। आणि तेव्हा शेजारच्या काकूने सुद्धा तो डब्बा भरून आणून दिल्याला तिला आठवतो।
आणि ह्यात भाजी आहे, म्हणजे काय आहे ना, आजीनं 8 दिवसापासून आजारी असल्या कारणाने आम्हीच तर थोडंफार आणून देतोय आणि तेच आजी खातीये. खाल्लं तर खाती, नाहीतर खातसुद्धा नाही. आणि हे आता तुमच्यासाठी जास्तीचं आणलंय. तेव्हा पारूला हे सगळं आठवतं आणि तिच्या लक्षात येतं की आजींनी आता काही खाल्लेलं नसेल, त्यांना भूक लागली असेल. आदित्य सर, तुम्ही त्यांना सरळ बसवा, मी पेज आणते आजीसाठी. असं म्हणून पारू त्या किचन वाट्याकडे ओळते आणि तिथून पेज जी दिली होती शेजारच्या काकूंनी ती पेज घेऊन येते. हे घ्या ना आजी, थोडंसं खा, तुम्हाला बरं वाटेल. आता आजी नको म्हणत असतात. पारूच्या हातून तर काहीच नको म्हणतायत. आदित्य म्हणत असतो, पारू भरव ना थोडंसं. तेव्हा पारू म्हणते, हे बघा आजी, असं करू नका ना. थोडंसं खाल्लं तर तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला ताकद येईल. हे थोडंसं खाऊन घ्या ना. डॉक्टरांनी सांगितलंय काळजी घ्यायची आणि थोडंसं तरी खाल्लं तर बरं वाटेल ना तुम्हाला. पण आजी मात्र पारूला काहीच रिस्पॉन्स करत नसते. तेवढ्यातच आता पारू म्हणत असते, मी काय म्हणते आदित्य सर, तुम्ही भरवता का प्लीज? भरवा ना तुम्ही. तुम्ही जर भरवलं तर इकडे आजी नक्कीच खाईल बघा 2 घास. असं म्हणूनच आता पारू आदित्यच्या हातामध्ये तो बाऊल देते आणि तेव्हा पारू बाजूलाच उभी राहत असते. तर इकडे मात्र आदित्य आता आजींना पेज भरवायला लागतो. तेव्हा इकडे आजी तरी सुद्धा खात नसतात. पण शर्ती शेवटी इकडे आदित्य म्हणत असतो, हे बघ, असं नाही करायचंय. खायचं आहे ना, तू खाणार आहेस ना, मग लवकरात लवकर खाऊन घे प्लीज. आणि तेव्हा आजी आता इथे लगेचच आदित्यच्या हाताने खायला सुरुवात करत असते. आणि तेव्हा पारूला सुद्धा बरं वाटतं. आता बरंचसं आजीने खाल्लेलं असतं आणि बरंचसं खाल्ल्यानंतर इकडे पारू म्हणत असते, आजी आणखी थोडंसं खा. तुम्ही थोडंसं खाल्लं तर नक्कीच बरं वाटेल. तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचंय ना. तुम्ही एकदा का बरे झाले की सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करूया. असं आता इकडे पारू बोलत असते. तर इकडे मात्र लगेचच आता ज्या आजी आहेत त्या म्हणत असतात, नाही, नको मला, नको मला. पण इकडे आता आदित्य म्हणत असतो, आजी असं काय करतेस, घे ना, थोडंसं खाऊन घे. तू जर हे खाल्लंस ना तर नक्कीच तुला बरं वाटेल. नाही म्हणू नकोस वगैरे वगैरे. असं म्हणूनच आता इकडे शेवटी आजीला तो शेवटचा घास भरवतो. आता शेवटचा घास भरवल्यानंतर इकडे मात्र आजीला खूपच जोराचा ठसका लागतो. आणि जोराचा ठसका लागल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेच आजीने आदित्यच्या खांद्यावरच मान टाकून दिलेली असते. आजीने त्याच्या खांद्यावर मान टाकून दिल्यानंतर इकडे मात्र सगळेजण धावतच येतात. अरे, पारू आणि आदित्य आजी म्हणून जोरात ओरडलेले असतात. जोरातच ती लोक ओरडल्यानंतर इकडे सगळे वस्तीवरची लोक जमा झालेली असतात. हे सगळे गावकरी जमा झाल्यानंतर आता ते म्हणत असतात, काय रे, काय झालं, म्हातारी गेली की काय? तेव्हा सगळेजण म्हणतात, हो, बहुतेक म्हातारी गेलीच बघा. तर इकडे आदित्य आजीच्या बाजूलाच खुर्चीवरती डोक्याला हात देऊनच बसलेला असतो आणि तेव्हा आजी निक्षून पडलेल्या असतात. तेवढ्यातच आता गावकरी जमा झाल्यानंतर एक एक जण आजीला पाहायला येत असतो. इकडे मात्र सदा काका, बघा ना काय झालंय आजीला. अरे आदित्य, असं म्हणून आदित्यचा चेहरा अगदीच नर्वस झालेला असतो. अगदीच तो रडकुंडीला आलेला असतो. तो समोरच्या सदा काकांकडे पाहतो आणि तेव्हा पुन्हा एकदा आजींकडे पाहतो. अरे, खूपच वाईट झालं. खरं तर आजी 2-4 दिवसाचीच पाहुणी होती बघ. हे असं व्हायला नको होतं. पण आता झालेल्या गोष्टींना कोण टाळतंय? ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होणारच होत्या. त्यामुळे आपण इथे काहीच करू शकत नाही बघ. असं इथे आता ते काका बोलत असतात. ते बहुतेक म्हातारी गेली. अगं, हे सुवर्णाचा तुळशीची पानं घेऊन ये. तेव्हा सुवर्णा धावतच जाते आणि तुळशीची पानं घेऊन आलेली असते. आदित्य, पुढचा विधी करावा लागेल, असं सदा काका बोलतात आणि इथे म्हातारीच्या तोंडासमोरच तुळशीची पानं ठेवतात. खरंच प्रेक्षकांनो, म्हातारी उठते आणि ताडकणी ते सदाच्या कानाखाली वाजवते. म्हणत असते, काय रे मुडद्या, तुझा मुडदा बसवला, या म्हातारीला जाळायला निघालास की काय? थांब, तुलाच जाळते आता. असं म्हणून सनकन कानाखाली वाजवलेली असते. तर बाहेर जे काही ते लोक आलेले असतात, जमा झालेले असतात त्या वस्तीवरचे, ते सगळे हसायला लागतात आणि म्हणतात, अरे म्हातारी तर जिती आहे. तेव्हाच, हो, मी जिती आहे आणि काय नाही होणार आहे. ए आदिबाडा, ये माझ्यापाशी ये. असं म्हणून आता आदित्यला म्हातारी आजी जवळ घेते. अगं पोरी, ये तू सुद्धा माझ्यापाशी ये. असं म्हणून दोघांना सुद्धा बाजूला बसवते आणि म्हणत असते, आता तर माझा आदी आलेला आहे. माझ्या नातसुनेबरोबर आणि माझ्या नातवाबरोबर मला तर अजून लई जगायचं आहे. एवढ्यात ही म्हातारी जगत नाही. माझ्या नातवाचे आणि माझ्या नातसुनेचे मला लाड करायचे, सगळं काही करायचंय, म्हणून मला आता मोठं आयुष्य मिळणार आहे, असं आजी बोलत असते. तेव्हा आता आदित्यला ती म्हणत असते, काय रे आदी, तुला तुझ्या आईची खूप आठवण येत असेल ना रे?
खरंच आठवण येते का रे तुला तुझ्या आईची, असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र आधी आजीकडे पाहतच असतो. आदित्यला खरं तर अहिल्याची खूप आठवण येत असते, पण अहिल्याची आठवण येऊन सुद्धा काय उपयोग. अहिल्याने तर इथे घराच्या बाहेर काढलेलं असतं. तेव्हा आदित्य आजीने विचारलेल्या प्रश्नाकडे फक्त पाहतच राहतो. त्याला तर आतापर्यंत काहीच बोलता आलेलं नसतं. तो एका गोष्टीचा विचार करतो की आजीला उत्तर तरी काय द्यावं. पण आजीने विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्याला तवं सगळं काही आठवायला सुरुवात होत असतं. कसं अहिल्याने बाहेर काढलं. तुम्हाला जर ही मुलगी इथे हवीच असेल तर इथे तुम्ही कोणीच माझ्याबरोबर राहायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर हे सगळं काही सोडून जायचं आहे असं अहिल्याने सांगितलं होतं. आणि कशा पद्धतीने अहिल्यानं पारूला आणि त्याला इथून घराच्या बाहेर हाकललं हे सगळं आता इथे त्याला आठवायला लागलेलं असतं. तर आता मात्र इकडे आजी म्हणतच असतात, हे बघ पोरा. आता इकडे लगेचच आजी ज्या आहे त्या पारूच्या डोक्यावर हात ठेवतात आणि लगेचच तिला जवळ घेत असतात आणि म्हणत असतात, खरंच इथे तुम्ही आलात मला बरं वाटलं बघ. कसं आहे ना, इथे तुझ्या आईवर खूप प्रेम आहे असं म्हणून आता ती दोघांना जवळ घेत असते आणि माया करत असते. इकडे जमलेली वस्तीवरची लोक म्हणत असतात, मरणाच्या दारात टेकलेली म्हातारी जिती झाली बघा. खरंच. तेव्हा सगळेजण म्हणतात, खरं तर इथे म्हातारीचं प्रेम हायलंय नातवावर म्हणूनच ती जिती झाली बघा असं म्हणत असतात. तर आता खऱ्या अर्थाने आजी व्यवस्थित असतात. पारू मात्र घरच्यासारखंच सगळं कामं करत असते. तिने अंगण सगळं स्वच्छ केलेलं असतं, झाडू मारत असते. तेव्हाच तिथे बाजूच्या बायका म्हणत असतात, पोरगी संस्कारी दिसतीये, चांगल्या घरातली दिसतीये. हो असणारच ना, कारण आपल्या आदित्यची बायको आहे, मग हे सगळं तिला येणारच ना. हे सगळं पारू ऐकत असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद आलेला असतो. तिला तर खूपच आनंद झालेला असतो. आता सगळं अंगण तिने इथे स्वच्छ केलेलं असतं. पारू अशी आहे की ती जिथे जाईल तिथे त्या सगळ्या गोष्टीला जीवच आणेल. आणि इथे पारूने अंगण स्वच्छ केल्यानंतर आता दारामध्येच मस्त रांगोळी काढायला बसलेली असते. खूपच सुंदर अशी तिने त्या सारून घेतलेल्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढत असते. जेमतेम कलर असतात, पण त्या असलेल्या कलरमध्ये सुद्धा एक नाविन्य आणण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो. आणि फायनली तिची इथे रांगोळी खूपच सुंदर तयार झालेली असते. प्रत्येक ह्याच्यामध्ये रंग भरत असते आणि तिला आनंदसुद्धा तेवढाच होत असतो. बघा ना, ती तिथे किर्लोस्करांच्या घराच्या बाजूला राहत होती, तिथे सुद्धा ती रोज रांगोळी काढायची. आता सुद्धा तिने खूप कमाल अशी रांगोळी काढलेली असते आणि हसत असते. रांगोळी फुल फायनल झालेली असते. मग लगेचच रांगोळीची डिश आणि पाट उचलून आतमध्ये घेऊन जाते. आता इकडे मात्र पारू तिच्या पुन्हा कामाला लागलेली असते. तर आपण पाहतो की आता इकडे आदित्य आलेला असतो. आदित्य आल्याबरोबरच दारातली ती सुंदर रांगोळी पाहतो आणि सुंदर रांगोळी पाहिल्यानंतर त्याचं मन मात्र अगदीच प्रसन्न झालेलं असतं. आणि मन प्रसन्न झाल्यानंतर तो म्हणत असतो, खरंच पारू, जिथं जाईल तिथं कमालच करशील. जिथं जाईल तिथे तू त्या घराला नवचैतन्य आणण्याचंच काम करशील. खरंच पारू. तेव्हा पारू इथे आलेली असते आणि आदित्य पारूकडे पाहतो आणि म्हणत असतो, पारू किती सुंदर रांगोळी काढलीस ग तू. खरंच आज ह्या घराला सुद्धा तुझ्यामुळे घरपण आलंय बघ असं इथे तो बोलतो. तेव्हाच काय हे आदित्य सर, माझं एवढं कौतुक करायची काय गरज आहे. तेव्हा आदित्य म्हणतो, अगं हो मी खरंच बोलते. तेव्हा पारू म्हणते, हो आदित्य सर, त्या सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण इथे घरामध्ये चूल पेटली तर घराला खरं घरपण येईल ना. मग आपल्याला काहीतरी करावं लागेल. मला असं वाटतंय की आपण थोडंफार इथे राशन पाणी धान्य वगैरे आणायला पाहिजे. तेव्हा आदित्य म्हणत असतो, हो पारू, मी तोच विचार करत आहे. खरं तर मला असं वाटतंय मी आता ताबडतोब जातो आणि नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी काम हाताशी असेल तर पटकन सगळं काही होईल असा इथे तो विचार करतो. तेव्हा पारू म्हणत असते, सगळं खरं आहे आदित्य सर, पण आता आपल्याकडे आत्ता तर पैसे नाही आहेत. नोकरी लागली किंवा काम मिळालं तर लगेच थोडी ना आपल्याला कोणी पैसे देणार आहे. पण आपल्याला पोटाची खळगी तर भरावीच लागणार आहे ना. मग मी काय म्हणते, माझं ऐका आदित्य सर. तेव्हा आदित्य म्हणतो, काय पारू, इथे माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय ना. तेव्हाच हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी इथे आजीला कळता कामा नयेत. मी काय म्हणते, माझ्या कानातले देते. हे कानातले तुम्ही इथे सोनाराकडे ठेवा आणि ह्यातून जे काही पैसे येतील ते तुम्ही घेऊन या. जे काही पैसे येतील त्यातून घरात थोडंफार सामान घेऊन या असं म्हणून आता पारूने दोन्ही कानातले हातामध्ये काढून घेतलेले असतात आणि तिने ते आदित्यच्या समोर धरलेले असतात. आता आदित्यला खूपच वाईट वाटलेलं असतं. एवढा मोठा तो किर्लोस्करांच्या घरी जन्मलेला, तोंडात अगदीच चांदीचा चमचा घेऊन आला म्हणूनच त्याचं इथे नावारूपाला आलेला. पण आज मात्र ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे त्याला अजिबातच खपत नसतं. इकडे मात्र आदित्य तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय पारू तुझं हे.
तू असं कसं वागू शकतेस? आणि तुम्हाला तुझं हे स्त्रीधन देत आहेस का? कशासाठी? नाही पारू, मी हे तुझं स्त्रीधन कुठेच नेणार नाहीये, समजलं तुला? मला हे मान्यच नाहीये. पारू, पुन्हा हे असलं काही बोलायचं नाही, समजलं तुला? मी तुला इथे सुखात ठेवण्याचं वचन दिलेलं आहे. नेहमी तुझं रक्षण आणि आनंदी ठेवण्याचं वचन मी तुला दिलेलं आहे. आणि हे असलं पुन्हा विचारासुद्धा डोक्यात आणायचं नाही, समजलं? आज मी इंटरव्ह्यूसाठी जातो. नक्कीच मला काहीतरी काम मिळेल, नोकरी मिळेल आणि त्यानंतर आपण सगळं काही सामान भरू, कळलं तुला? आत्ताच्या आत्ता हे कानातले पुन्हा घालायचेत, पुन्हा असले हे शब्द वापरायचे नाहीयेत आणि हे सगळं माझ्यासमोर बोलायचं नाही, कळलं पारू तुला? आणि हे बघ, मला माहिती ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत, पण तरीसुद्धा काळजी घे, समजलं? असं आता इथे आदित्य बोलत असतो. तर इकडे मात्र आजी उठलेल्या असतात. आजी उठल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच त्या आधी म्हणून आवाज देतात. आदित्य म्हणत असतो, पारू, आजीने काही ऐकलं तर नसेल ना? तेव्हा पारूसुद्धा टेन्शनमध्ये येते. तो तिला म्हणतो, पटकन हे कानातले घाल आणि आजीसमोर काहीच बोलू नकोस, आजीला काहीच कळता कामा नये. आता दोघेसुद्धा आजीकडे जातात आणि पारू चलतात इथे कानातले घालण्याचा प्रयत्न करत असते. अरे, मला एक गोष्ट सांगा, बाहेर काय करत होतात, काय बोलत होतात? तेव्हाच इकडे आदित्य म्हणत असतो, नाही काही नाही आजी, ते काय ना, ह्यांना कामासाठी काम शोधायला जायचंय ना, त्यामुळे हे इंटरव्ह्यूसाठी तयार होणार होते आणि तेच इथे आम्ही बोलत होतो. काय, हे असं जाणार आहेस काम शोधायला? अरे, आंघोळ नाही केली, काही नाही आणि असं जाणार आहेस? तेव्हा आदित्य म्हणतो, इथे बाथरूम कुठे आहे आंघोळ करायला? काय म्हणालास? हां, तुला ती शावरची सवय असेल ना, आणि मी त्यांना म्हणत होते हे अशा कपड्यात थोडी न जाणार आहेत. तेव्हाच आजी म्हणतात, अरे, तुझ्या बापाची ते कापड आहेत, ते तू घाल आणि जा. असं म्हटल्यानंतर आता इकडे तो पाहतच असतो. तेव्हा आजी म्हणतात, अरे, आहे इथे शावर. तेव्हा लगेचच तिथे असलेल्या मुलाला ते आवाज येतात, अरे भरत्या, अरे भरत्या, ये वर इकडं. हे बघ, हे आदित्यला ना इथे आंघोळ करायची आहे. आपल्याकडे जे बाहेरचं शावर आहे ना, त्या शावर खाली इथे त्याला घेऊन जा बरं. हे भरत्या. असं म्हणूनच आता इकडे जो भरत नावाचा मुलगा आहे तो आलेला असतो आणि भरत नावाचा मुलगा तिथे आल्यानंतर इथे तो म्हणत असतो, अच्छा, आदित्यला इथे आंघोळ करायची आहे आणि आदित्यला शावर पाहिजे. चल आदित्य, मी तुला शावरकडेच नेतो. असं म्हटल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की आदित्य बाहेर त्या मुलाबरोबर आलेला असतो. कुठे आहे शावर असं विचारल्यानंतर, हे काय, हे तर शावर आहे. ए चिमणे, झाली का ग तुझी आंघोळ? अगं झाली असली तर आटोप पटकन आटोप, आपल्या ह्या आदित्य दादाला आंघोळ करायची आहे. आता इकडे पारूसुद्धा बघायला आलेली असते की कसलं शावर आहे म्हणून. तिला तर खरंच पाहायला गेलं तर आदित्यची गंमतच वाटत असते. कारण काय तर आता आदित्यने आतापर्यंत ह्या अशा गोष्टी कधीच पाहिल्या नव्हत्या, ऐकल्या नव्हत्या, पण आज त्याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे इथे पारूला कौतुकच वाटत असतं. तेव्हा आता आजीसुद्धा आलेल्या असतात. तेव्हा पारू म्हणत असते, काय आंघोळ नाही करणार? तेव्हाच आदित्य म्हणतो, नाही, मी इथे असल्या ह्याच्यामध्ये आंघोळ नाही करणार. तेव्हाच पारू म्हणते, का नाही आंघोळ का नाही करणार तुम्ही? तेव्हाच, अगं इथे कशी आंघोळ करायची? आणि आंघोळ करायला इथे नाही शावर आहे ना काही आहे. अगं तो साधा एक नळ आहे आणि उघड्यावरती मी कसं बरं आंघोळ करणार आहे? तेव्हाच आता पारू पुढे जाते आणि म्हणत असते, खरंच नाही तुम्ही आदित्य सर आंघोळ करणार? आणि तेव्हा लगेचच जो मुलगा आहे तो म्हणत असतो, वहिनी हे घे नळ. तेव्हाच त्या भरत्याने नळ दिल्यानंतर आता मात्र इकडे पारू नळ घेते आणि पारूने तो नळ घेतल्यानंतर आदित्य म्हणत असतो, असलं काही करायचं नाही हां, मी आत्ताच सांगतो, मी अजिबात इथे आंघोळ वगैरे काही करणार नाही, मी आत्ताच सांगितलं हां. तेव्हाच आता पारू म्हणत असते, काय सांगताय काय तुम्ही? करावं तर लागेलच. असं म्हणून आता लगेचच पारू इथे तो पाईप घेते आणि तो पारूने पाईप घेतल्यानंतर इथे लगेचच ती पूर्ण आदित्यला भिजवण्याचं काम करते. खूपच सुंदर गाणं इथे प्ले झालेलं असतं. पारू सगळ्या सुखदुःखाचं कारण आहे असे ह्या गाण्याचे बोल असतात आणि काहीसं तसंच इथे हे गाणं सुरू झालेलं असतं. फायनली शावर नसेल पण इथे शावरच्या पद्धतीनेच आंघोळ तर ह्याची फायनली झालेली असते आणि इकडे आदित्यची आंघोळ झाल्यानंतर पारूला तर प्रचंड आनंद सुद्धा इकडे होत असतो. असो काही का असे ना, पण फायनली आदित्यची आंघोळ तर झालेली आहे, हे महत्त्वाचं आहे. आता इकडे मात्र आदित्य त्याच्या बाबाचा असलेला युनिफॉर्म घालत असतो, जो की आजीने त्याला त्याच्या मुलाचा मुलगा बनवलेला आहे असा तो बाबा. आदित्यने तो युनिफॉर्म घातल्यानंतर सगळ्या शर्टची बटन लावल्यावर शेवटच्या शर्टचं बटन मात्र इथे तुटतं आणि तेव्हा ते बटन तुटल्यानंतर इकडे मात्र आदित्य म्हणत असतो, बटन तुटलं, पण पारू आहे ना. पारू लगेचच आता इथे सुई धागा घेऊन आलेली असते.
सुई धागा घेऊन आलेली पारू इकडे आदित्यच्या त्या शर्टचं बटन लावून देते. आता आदित्यला ते सगळे क्षण आठवतात. जेव्हा तो किर्लोस्कर मेन्शनमध्ये होता तेव्हा मात्र किचनमध्ये पारूने त्याच्या शर्टचं बटन लावून दिलेलं होतं. ती सगळी गोष्ट इथे त्याला आठवते आणि ते सगळं आठवल्यानंतर आता इकडे तो फक्त आणि फक्त पारूकडे पाहतच असतो. पण पारू मात्र तिच्या गोष्टीमध्ये रमणीय झालेली असते. पण आदित्य मात्र आता चान्स मारत असतो. पारूच्या खूपच जवळ जातो आणि तो तिच्याकडे फक्त पाहतच असतो. तर आता पारू ही आदित्यकडे जेव्हा पाहते तेव्हा मात्र दोघांची नजरानजर होत असते. तर आता प्रेक्षकांनो, पाहत रहा पारू. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत